राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. पुंडलिकावरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. तरी सुखगा किरीटी, दाविजेल तुझ दिठी, जे आत्मयाची भेटी जीवाशी होई. नमोस्तवनंताय सहस्रमूर्ते, सहस्रपादाक्षि शिरोर व्हावे. सहस्रनामने पुरुषाय शाश्वते, सहस्रकोटी उदाहरणे नमः. नमः सर्वहितार्थाय, जगद आधार हेतवे, साष्टांगयो प्रणामस्ते प्रयत्नेन मया कृतः. समचरणस्रजों सान्द्रनीलाम्बुदाभं, जगन्निहितं पाणिमण्डनं मण्डनानां, तरुणतुलसीमालाकुन्दनं कुञ्जनेत्रं, सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. प्रस्तुत चिंतनाकरता निवडलेली ओवी. विश्ववंदे ज्ञानराज माऊली यांचे ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील अध्याय 18 व ओवी क्रमांक 773 क्रमांकाची चिंतना करता घेतलेली आहे. या ठिकाणी माऊली ज्ञानोबाराय सांगतात की तरी सुखगा किरीटी, दाविजेल तुझे दिठी, जी आत्मयाची भेटी जीवाशी होई. भगवंत परमात्मा अर्जुनास उपदेश करत असताना सांगतात की हे पार्था, जीवात्म्याला त्या परमात्म्याचे सुख प्राप्त करायचे असेल तर आत्मा आणि जीव यांच्या भेटीत झालेले सुखगोडीने जीवाला अभ्यासाने त्या सुखलेशाचे पुढे चढवले असता जीवपणाचे दुःख नाश पावते. तेच येथे परमात्मा सुख त्रिगुणात्मक झाले असे अर्जुनास सांगतात. तर यामध्ये 3 प्रकारचे सुख आहेत. ते कोणते तर भगवद्गीतेमध्ये सांगितलेले आहे किंवा ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये सांगितले की एक सात्विक सुख आहे, दुसरं राजस सुख आहे आणि तिसरं तामस सुख आहे. आता सात्विक सुख म्हणजे काय तर सात्विक सुख म्हणजे जे प्रारंभी विषयासारखे आणि परिणामी अमृतासारखे आणि आत्मविषयक बुद्धीच्या प्रसन्नतेपासून निर्माण होते ते सात्विक सुख. आता दुसरे राजस सुख. राजस सुख म्हणजे विषय आणि इंद्रिय यांच्या संयोगामुळे जे सुरुवातीस अमृतासारखे आणि परिणामी विषयासारखे असते ते राजस सुख आहे, त्याला राजस सुख असं म्हणतात. आणि तिसरं तामस सुख. आता तामस सुख म्हणजे सुरुवातीस परिणामकारक व मनाला मोह पाडणारे निद्रा, आळस व प्रमाद यांच्यापासून निर्माण होणारे जे सुख आहे त्याला तामस सुख असं म्हटलेलं आहे. याला त्रिगुणात्मक सुख म्हणायचं. माऊली ज्ञानोबाराय सांगतात की तरी सुखगा किरीटी, दाविजेल तुझ दिठी. तरी सुख म्हणजे काय, ते किती प्रकारचे आहे, ते कोणास सुख प्राप्त झाले, असे अनेक प्रकारे सुख या विषयावर आपल्याला बोलता येईल. अगोदर पहिल्या शंकेचे आपण समाधान करू. आता सुख म्हणजे काय तर सुख म्हणजे शास्त्रकार सांगतात सुख नामे परमात्मा, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती व परमानंद सुखाची प्राप्ती हे ब्रह्मज्ञानाने होते. म्हणजे जीव ब्रह्म ऐक्य, जीव परमात्मा दोन्ही बैसुनी ऐक्यासनी, जयाची हृदय भुवनी विराजती. कारण बुद्धी ही आत्म्याच्या ठिकाणी अंतर्मुख होते. म्हणून माऊली सांगतात तरी सुख तेगा किरीटी. किरीटी म्हणजे काय तर किरीटी म्हणजे बुद्धिमत्ता. बुद्धीचा ज्यावेळेस निश्चय होतो, भेदाभेद नष्ट होतो, त्यावेळेस आत्मज्ञान प्राप्त होते. म्हणजे त्या जीवाला सुख प्राप्त होते. म्हणून ते सुखगा किरीटी तुझं दाविजेल दिठी. ते सुख किती प्रकारचे आहे तर ते 2 प्रकारचे आहे. आता एक सांसारिक सुख
आणि दुसरं परमार्थिक सुख. आता आपण सांसारिक सुख म्हणजे काय हे पाहू. सांसारिक सुख म्हणजे संसारातील आसक्तीच्या लालसेने, इंद्रिया आदी विषयाच्या आसक्तीने जीवाला पुष्टी मिळते, त्याला सांसारिक सुख म्हणतात. आणि संसारातील सुख सुरुवातीला गोड वाटते, पण ते शेवटी दुःख देणारच आहे. कारण आपण संसारामध्ये घरादाराचे सुख पाहतो, बायका मुलात सुख पाहतो, शेतीवाडीत सुख पाहतो, गाडी घोडीत सुख पाहतो. धनाच्या लालसेने मिळते ते संसारातील सुख आहे. कारण सुख हे आळसाने पोसले जाते, ते दुःखालाच कारण ठरते. कारण दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. संसार नगरी बाजार भरला बाई, या बाजारी खरं सुख नाही. किंवा सुख वाटे जवा पाडे, दुःख मात्र पर्वता एवढे. तात्विकदृष्ट्या संसारात सुख नाही, पण आपण संसारातच सुख पाहतो. ते कसे, तर एक उदाहरण पाहू. एक मनुष्य होता. तो दुपारच्या वेळी रानात चालला असता त्याच्या मागे वाघ लागला. आता वाघ घाबरून तो पळत सुटला. पळता पळता विहिरीत पडला. परंतु विहिरीत पडताना त्या विहिरीच्या कडेला वडाची झाडं होते आणि त्याच्या काही पारंब्या विहिरीत गेलेल्या होत्या. आता त्याने त्या विहिरीत पडल्यानंतर त्या पारंब्या त्यानं धरल्यानंतर नेमकं काय झालं, की आग्या मोहोळ त्या वडाच्या झाडावर होतं वरती. आग्या मोहळाच्या माशा उठल्या आणि त्याला त्या चावू लागल्या. पण मोहळाच्या मधाचा थेंब नेमका नाकाच्या शेंड्यावर पडला आणि नाकाच्या शेंड्यावर पडल्यानंतर तो तसाच तोंडामध्ये आला. पण तोंडामध्ये आल्यानंतर त्याला गोड वाटलं, त्याला सुख वाटलं. पण वाघाची भीती, त्याने वर पाहिलं तर वर वाघोबा आणि विहिरीमध्ये पाहिलं तर खाली नागोबा. तर अशा परिस्थितीमध्ये जे मधाचे थेंब, त्याचं सुख किती होत असेल बरं, आता तुम्हीच सांगा. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की संसारात सुख नाही, केवळ दुःखच आहे. एके ठिकाणी सांगतात की संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. कारण जीव हा विषयात सुख पाहतो. माऊली सांगतात, विषयाचे समसुख भेघडाची भावली, अभ्राची सावली जाईल रया. वास्तविक विषयात सुखच नाही, कारण की विषयी सुख आहे हे बोलण्याची सारखी नव्हे, तरी विद्युत स्फुरणे का न पाहे जगा माझी. विषय हे सुख हे क्षयातिशय दोषांनी युक्त आहे. पण हे आपल्याला कळेल तेव्हा. आणखीन माऊली एके ठिकाणी सांगतात, म्हणून मृत्यूलोकी सुखाची कहाणी, ऐकी जेल कवनाची ये श्रवणी, कैशी सुख निद्रा अंथरुणी इंगळांच्या. अरे मृत्यूलोकातील सुख हे तापलेल्या विस्तावर झोपल्यासारखे आहे. याचाच अर्थ मृत्यूलोकामध्ये सुख नाही का, तर तो एक सुखाचा भास आहे. कारण अविद्येमुळे भासमान जगत दिसते. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, सर्व सुखाची या आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशा क्षण पावला, माया वेष्टीला जीव माझा. जीवात्म्यानं जन्माला येऊन जर पारमार्थिक जीवन परमात्मा प्राप्ती करता घालवले नाही, तर सुखाची झोप लागणार नाही. समाधानाची चादर ही असेल तरच संसारात सुखाची झोप लागेल. आणि भेदबुद्धी नाहीशी झाली तरच सुखाची चाहूल लागेल. आपण संसारातील सुखाच्या मागे लागतो तर काळाच्या आहारी पडतो. कारण जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, कोण सुख धरले संसारी, पडवणी काळाचे आहारी. माप या लागले शरीरी, झाली यावरी सळे ओढेती. किंवा कोण सुख धरले संसारी, साहोस सांग मज बाहेरी. अवघा नाशिवंत परी थिता तुम्ही. म्हणून संसारात सुख हे नाशिवंत आहे. नाशिवंतासाठी केवढी आटाआटी. मग तुम्ही म्हणाल, यज्ञयागादी कर्म करून स्वर्गातील सुख प्राप्त होते. जसे की अगा स्वर्गीचे गोमटे, आडव याग संकटे, का बाळपण दाखटे त्रास काळे. म्हणते संसारी जन्मीजे, यज्ञ यागादिक कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर.
अरे स्वर्गामध्ये कल्पतरूचे फुलोरे आहेत, कामधेनूच्या खाण्या आहेत, रंभा उर्वशी सारख्या अप्सरा आहेत, फिरण्यासाठी ऐरावत हत्ती आहे, सुंदर राजभवन आहेत, गंधर्वाचे गाणं आहे. हे जरी असेल तरी स्वर्गातील सुख हे पुण्य आहे तोपर्यंतच आहे. पुण्य संपले की पुन्हा मृत्यूलोकात यावं लागतं. म्हणजे तरी पुण्याची पावटी सरे, सवे इंद्रपदाची उठी उतरे, येऊ लागते माघारे मृत्यूलोका. मग एखादा म्हणेल स्वर्गामध्ये सुख नाही तर मग वैकुंठामध्ये सुख असेल. वैकुंठामध्ये सुख आहे, पण जगद्गुरु तुकोबाराय सांगतात वैकुंठ म्हणजेच परमात्मा. कारण वैकुंठ म्हणजेच परमात्मा. कारण की वैकुंठामध्ये सुख जर असतं तर महाराज म्हणतात की ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. भगवंतच सुखाकरता वेडवलेला आहे. सुखाच्या अपेक्षेने संतांच्या सदनी म्हणजे संतांच्या घरे येऊन राहिला आहे. संतांच्या ठिकाणी सुख हे एकवटलेले आहे. भक्ताचे सुख झाले या देवा, म्हणून सेवा करा त्यांची. कारण सर्व सुख आजी इथेची ओळली, संतांची देखील चरणांबुजे. संत हे वैकुंठाचा निषेध करतात. कारण माऊली सांगतात ज्ञानदेव पाठे हरी हा वैकुंठ, भरला घनदाट हरी दिशे. किंवा जगद्गुरु तुकोबाराय सांगतात तुका म्हणे हेची नीट, जवळे वाट वैकुंठ, सुखवशे एक हेची ठाई, बहुपायी संतांच्या. सुखया संता समागमे, नित्य दुनावे तुझ्या नामे, दहन होती सकळ कर्मे, सर्व काळ प्रेमे डुलत सो. म्हणजे जीवाला सुख प्राप्तीचा उपाय म्हणजे आत्म्याची भेटी जीवास होई. आता वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काहिनीने. म्हणून म्हणतात नको वैकुंठीचा वास, आहे तया सुखाचा नाश, अद्भुत हा रस कथे काळी नामाचा. म्हणून वैकुंठामध्येही सुख नाही, ते सुख वैष्णवाच्या संगतीमध्ये आहे. वैष्णवाच्या संगतीमध्ये पारमार्थिक सुख आहे. आता पारमार्थिक सुख म्हणजे काय ते आपण पाहू. आता पारमार्थिक सुख म्हणजे मगाशी मी म्हटलं की मृत्यूलोकातच सुखाकरता यावं लागतं. कारण जन्माला आल्यानंतर परमात्मा सुखाची प्राप्ती होत असते. बरवे झालो आलो या जन्माशी, जोडले मनुष्य देहा ऐशी, महालाभाची उत्तम राशी, जेणे सर्व सुखाशी पात्र होईजे. म्हणून मृत्यूलोकामध्ये सुख प्राप्त करता येते. परमात्मा सुखाशिवाय जर सांसारिक सुखाची अभिलाषा वाढली तर जीवाला कधीच सुख प्राप्त होत नाही. म्हणून पारमार्थिक सुख प्राप्त करायचे असेल तर ते मृत्यूलोकामध्येच. तर पारमार्थिक सुख हे किती प्रकारचे आहे? ते 4 प्रकारचे आहे. एक आत्मसुख, दुसरं नित्यसुख, तिसरं अनित्य सुख, चौथं परमात्मसुख आणि 5वं निजात्मसुख. आता आत्मसुख म्हणजे काय? तर आत्मसुख म्हणजे मनाचा व इंद्रियाचा निग्रह, चित्ताची एकाग्रता, गुरुश्रद्धा या सर्वांचा मेळ असावा. म्हणजे विषय सुखाला तिलांजली देत स्वर्ग व ऐहिक संसाराचे मर्यादित कुंपण काढीत अंतःकरणात वैराग्य उत्पन्न होते. त्या आत्मसुखामध्ये प्रवेश होतो, त्यालाच आत्मसुख म्हणतात. कारण आत्मलाभासारखे गोमटे काहीच न देखे, म्हणून भोगविषयके हरी खिजना. सुख आपले आपण तो पाहे, रूप आपुले आपण ध्याये रे म्हणा. आत्मसुखाचा आरंभ हा वैराग्यादी साधनाने आत्मज्ञानाच्या सूर्यप्रकाशने परिपक्व झाल्यानंतर आत्मज्ञानाने वैराग्यासह अविद्या नष्ट होते आणि महावाक्यजन्य बुद्धी आत्मरूपात मळले असता अद्वयानंदाची खाण सहज उघडते. म्हणून माऊली म्हणतात तरी सुखते गा किरटी, दाविजेल तुझ दिठी. म्हणजे आत्मयाची भेटी जीवाशी होय. कारण की आत्मसुखाने जीवपणाचे दुःख नाश पावते. कारण नाश पावते म्हणून आत्मसुख त्याला म्हणायचं. आता दुसरं नित्यसुख. आता नित्यसुख म्हणजे काय?
तर एक परमात्मा विवर्त रूपाने जगत झाला. एकात अनेक म्हणणे योग्य आहे, कारण अनेक रूपाने भासणारे जगत परमात्मा रूप असल्यामुळे अनेकात एक हे योग्य आहे. सुख तेथे दुःख, दुःख तेथे सुख, एकी ते अनेक, अनेकी एक. कारण की जो इंद्रियापासून अलिप्त असतो तो पूर्ण ब्रह्मरूप आहे, त्यालाच नित्य असं म्हणतात. कारण की मौली ज्ञानोबाराय सांगतात, नित्य रूप पार्था ओळखावा सर्वथा, जो या इंद्रिया अर्था नागवेची. म्हणजे मी देह असून जगत सत्य आहे, अशा प्रकारे द्वैत बुद्धी नष्ट झाल्यावर परमात्मा सर्व व्यापी असून जगता वाचून दुसरं सत्य पदार्थच नाही. नित्य सुख स्वरूपाशी तदाकार वृत्ती होणे यालाच नित्य सुख म्हणतात. म्हणजे सारासार बुद्धीने विचार केले असता असार निर्णयात प्रत येतो की जे मिथ्या आहे ते असार आणि जे सार आहे तेच स्वाभाविकपणे नित्य आहे, म्हणजे सत्य आहे. देखे सार सार विचारिता, भ्रांती ते पाही असारता, तरी सार ते स्वभावता नित्य जाणे. म्हणजे त्रिभुवनामध्ये दृश्य रूपाने ज्याचा विस्तार आहे त्याला नाव, रंग, रूप किंवा अशा प्रकारची लक्षणे नाहीत. कारण सर्व व्यापक जन्म मृत्यू रहित आहे, म्हणजेच तो नित्य सुख आहे आणि त्यालाच खऱ्या अर्थानं नित्य सुख असं म्हणतात. आता तिसरं, अनित्य सुख. अनित्य सुख म्हणजे काय, तर अनित्य सुखाच्या ठिकाणी ज्ञानवंत सत्यबुद्धी ठेवीत नाही. याचं कारण उपाधी आणि चैतन्य यातील सारभूत काय आहे याचा निर्णय त्याने जाणलेला नसतो. आता एवढे जयाचे निमित्त प्रारब्ध क्रियामान संचित, ते हे ध्येयमाने अनित्य न करते नित्यानित्य नामस्मरण. आता विषय सेवनाने मनुष्य इंद्रिय स्वाधीन होतो तेव्हा त्याला सुखदुःखाचा अनुभव मिळतो, त्यालाच अनित्य म्हणावं. कारण हे विषय तरी कैसे, रोहिणीचे जळ जैसे, किंवा देखे अनित्य तयापरी, मनोनी तो अविहेरी, हा सर्वता संगुण धरी धनुर्धरा. जसे की स्वप्नातला हत्ती व मृगजळ अनित्य आहेत, ते नित्य नाही. अनित्य वस्तूच्या ठिकाणी ज्ञानवंत सत्यता बुद्धी ठेवीत नाही, कारण उपाधी व चैतन्य यातील सार याचे निर्णय त्यांनी जाणलेला असतो. अनित्य पटत नाही म्हणून वैराग्य प्राप्त होत नाही. जीवाचा स्वभावच असा आहे की त्याला विषय सुख आवडतात. विषयाची ओढ माणसाला भुलविते, कारण भोगाकरता मनुष्याची वृत्ती चंचल होते. चंचल वृत्तीत सुख मिळत नाही, म्हणून मनुष्याला देहाचा विसर पडावा, नाहीतर मिथ्यत्व पटावं, नाहीतर देहाचा अनित्यत्व पटावं. कारण देहाचा विसर पडला नाही तर भक्ती कशी प्राप्त होईल. मिथ्यत्व जर न पटले तर ज्ञान कसं होईल. तर आत्मज्ञान त्यालाच प्राप्त होईल की ज्याला मिथ्यत्व पटलेले असते. तर मिथ्यत्व वैराग्यवानाला अनित्यत्व पकडलेले असते, म्हणून अनित्य सुख हे त्या ठिकाणी उपयोगात येत नाही. म्हणून आता चौथं, परमात्म सुख. आता परमात्मा सुख म्हणजे काय, तर परमात्मा हा अगाध सुखाचा सागर आहे. परमात्मा म्हणजेच सुख. परमात्मा सुखाचा सागर आहे, म्हणून त्याचा वर्ण कसा आहे, तर त्याचा वर्ण काळा आहे. आता परमात्मा विवर्त रूपाने जगत झाला, कारण सुखाचा निधी सुखसागर जोडला, म्हणून काळा दादूला मज पाचारी गी माय. पाहता श्रीमुख सुखावरे सुख, डोळ्यांची भूक नवजे माझ्या, जिवे गोड 3 अक्षरांचा रस, अमृत जयाशी फिके पुढे, किंवा श्रवणाची वाट चुखळाली शुद्ध गेला भेदाभेद निवारुनी, महामळे मन होते जे गांधले, शुद्ध चुखाळले स्फटिक जैसे. कारण काळेपणाचा दादुला म्हणजे परमात्मा आहे. तुकाराम महाराज सांगतात की सुखरूप ऐसा दुजा कोणी सांगा, माझा पांडुरंगा सारी खातो. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, आणि पाहिन श्रीमुख अगुडीने. कारण तो भगवंत कसा आहे, तर तो सुखरूप आहे, सुखरूपच आहे. कारण सुखदुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध भक्तिप्रेमाचा कल्लोळ,
म्हणजे परमात्मा सुख हे सदा राम नाम गायल्याने प्राप्त होते. ज्याते म्हणते महादुःख ते भक्ताशी भगवंत रूप देख. ज्याते म्हणते परमसुख तेही आवश्यक भगवंत. म्हणजे परमात्माच सुख आहे. म्हणजे परमात्मा सुख प्राप्तीनंतर परमात्मा सुख आहे. परमात्मा सुख प्राप्तीनंतर काय होते तर सुखातून दुःख वजा होते. एक दुसरं दुःखातून दुःख वजा होते. तिसरं दुःखातून सुख वजा होते आणि चौथं सुखातून सुख वजा होते. आता परमात्मा सर्वव्यापी असून जगात त्या वाचून दुसरे सत्य नाही. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. कारण सत्य हाच परमात्मा आहे. कारण सर्व सुखाची गोडी जीवास लागली म्हणजे आत्म परमात्म्याची भेट होते. संसार मनातून गळून पडतो. त्याचं कारण म्हणजे प्रपंचचे कारण परमात्मा आहे. मनाची मन पण जेव्हा जाते तेव्हा त्याला चित्सुख प्राप्त होते. तर चित्सुख ते कसे आहे ते आपण थोडक्यात पाहू. आता चित्सुख म्हणजे काय तर चित्सुख म्हणजे मनाची एकाग्रता होऊन मन जेव्हा उन्मनी अवस्था प्राप्त करते तेव्हा त्याला चित्सुखाची प्राप्ती होते. ते परमात्म्याचे चिंतन केल्याने. चिंतन चित्ताला लावी मनाला उन्मनीच्या सुखा आत पांडुरंग भेट देत. आता चित्सुख प्राप्त करायचे असेल तर कर्मफळाचा त्याग करावा लागेल. आणि निष्काम कर्म करण्याचा मनाचा धर्म व ब्रह्मज्ञान लाभ आहे. तो करण्याचा बुद्धीचा निश्चय ऐक्य झालेले असते. कारण की तू योगयुक्त होणे फळाचा संग टाकूनी सांडूनी अर्जुना चित्ते देऊनी करी कर्म. अर्जुना समत्व चित्ताचे ते सार जाण योग्याचे जेत मन आणि बुद्धीचे ऐक्य आथी. कारण की सुखाची इच्छा असेल तर परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी चित्तवृत्ती ठेवून गोविंदाचे स्मरण करा. कारण की सुखाची आवडी होकारे गोविंदी चित्त हे आनंदी ठेवून या. चित्त सुखामध्ये परमात्म सुख आहे. कारण चित्तात जो परमात्मा आहे तो दूर होत नाही. श्री गुरु भाऊ महाराज सांगतात की संसारिकाच्या चित्तात चिंता असते, विषय पुरुषाच्या चित्तात विषय असतो आणि भक्ताच्या चित्तात देव असतो आणि मुक्ताचे चित्त असते. म्हणून मनुष्याला चित्तानेच सद्गती आणि विषयरहित चित्ताने स्वरूपस्थिती आहे. म्हणजे एके ठिकाणी असे म्हटले की विषयरहित चित्त हे चित्तच आहे. कारण की का शास्त्रकार असं सांगतात, चिंता चिदती विजानी यात कार रहितम यदा तकोरो विषया ध्यासो जपा रागो यथा मने. चित्त जर विषय ध्यासाने रहित असेल तर ते चित्त चिद्रूपच आहे. चित्त चिद्रूप व्हावे निदान चित्तात देव असावा. चित्तात विषय ते पामर, चित्तात देव विषय ते भक्त आणि चित्त चिद्रूप ते मुक्त म्हणजे विदेह मुक्त आहेत. जगद्गुरु तुकोबाराय भक्त होते म्हणून त्यांच्या चित्तात देव होता. तुका म्हणे निधी अनेकांचे हाती बैसला तो चित्ते निवडेना. हेच सुख प्राप्त झाल्यानंतर तुकोबाराय सांगतात, आवडे हे रूप गोजिरे सुगुण पाहता लोचन सुखावले. ज्ञानदृष्ट्याने मी त्या परमात्मा सुखाला लाचावलो. तुझ रूप चित्ती राहो किंवा डोळे तुम्ही घ्यारे सुख पहा विठोबाचे मुख. योगया मुनी जना ध्यानी ते सुख आशिनी शयनी. हरिसुख पावले रे हरिसुख पावले. ते सुख गोपिकांनाही प्राप्त झाले आणि त्या गोपाळांनाही प्राप्त झाले. आदी करून सर्व संतांना ते सुख प्राप्त झाले. आता म्हणजे सुखाचा निधान तो माझा सोपान विश्रांतीचे स्थान मुक्ताबाई. किंवा चांगदेव माझा आनंदाचा तारू सुखाचा सागर वटेश्वर. सुखाचा सागर विसोबा खेचर नरहरे सोनार प्राण माझा. सर्व सुख प्राप्त करायचे असेल तर तो विटेवर जो परमात्मा आहे तोच सुखरूप आहे. कारण की विटे ऐशे सुख नो हे भक्तिरस पुढता पुढती आस शिवावी हे. देवा हाती रूप धरविला आकार
निदो निराकार होऊ त्याशी म्हणजे निजात्म सुखाची प्राप्त होते. आता निजात्म सुख म्हणजे काय तर निजात्म सुख भगवत नामस्मरणाने इंद्रिय निग्रह व मनोनिग्रह झाल्यानंतर चित्ताची एकाग्रता बुद्धीचा निश्चय होऊन वैराग्य प्राप्तीनंतर विवेकावर आरूढ झाल्यानंतर मन उन्मन अवस्था प्राप्त करते. उन्मनीच्या सुखामध्ये परमात्म्याचे सुख प्राप्त होते व त्याला निजात्म सुखाची प्राप्त होते. म्हणजे आत्मा व जीव यांच्या भेटीत झालेले सुख गोडीने सुखाच्या राशीवर पहुडतो आणि जीवपणाचे दुःख नाश पावते. म्हणून जीव परमात्मा दोन्ही बैसोनी ऐक्यासनी जयाची हृदय भुनी विराजती. जीवाने देवाला का शरण जावे तर जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण बोलिला. म्हणून जीवाने देवाला शरण जावे. आता जीवाने संतांना शरण जावे. संतांना का शरण जावे तर संताविना प्राप्ती नाही ऐशी वेद देती ग्वाही. किंवा सुखिया संता समागमे नित्य दुनावे तुझिया नामे दहन होती सकळ कर्मे सर्व काळ प्रेमे डुल्लत सो. कारण संत हे प्रेम सुख प्राप्त करून देतात, भक्ती सुख प्राप्त करून देतात. प्रेम सुखदी प्रेमाविन नाही समाधान. म्हणून जीवाने संतांना शरण जावे. आता जीवाने सद्गुरूंना शरण जावे. जीवाने सद्गुरूंना का शरण जावे तर सद्गुरू हे सच्चित आनंद प्राप्त करून देतात, स्वस्वरूपाची ओळख करून देतात. कारण की आपणासारखे करती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. म्हणून जीवाने सद्गुरूंना शरण जाऊन परमात्म सुखाची प्राप्ती करून घ्यावी. कारण की का मौली ज्ञानोबाराय सांगतात गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आती जैसे. कारण की शीत उष्ण सुख दुःख याला द्वंद्व म्हणतात. कारण सुख दुःख समान सकळच जीवांचा कृपाळू म्हणजे सुख दुःख याला द्वंद्व म्हणतात. संत श्रीगुरु हे द्वंद्वातीत असतात. सुख दुःख रूपी द्वंद्व ही वृत्ती विषयाच्या सन्निकर्षावर अवलंबून असते. वृत्तीचा व विषयाचा संबंध नसेल तर सुख दुःख कसे होतील. न झाला प्रपंच आहे परब्रह्म अशा बोधात सद्गुरू संत महात्मे असतात. म्हणून त्यांना शरण जावे. म्हणून माऊली म्हणतात संतांना शरण गेल्यानंतर त्या जीवाला सुखप्राप्ती होते. तरी ते सुखगा किरटी तुझं दाविजेल दिठी जी आत्म्याची भेटी जीवाशी होय. म्हणजे सुख वशे एक हेची ठाई बहुपायी संतांच्या ठिकाणी सद्गुरूंच्या ठिकाणी ते सुख असतं. म्हणजे सुख नामे परमात्मा सुख असते. म्हणजे आत्म्याला परमात्म्याची भेटी झाली तरच सुख प्राप्त होते. त्याकरिता सुखालागे करशी तळमळ तरी तो पंढरीसे जाय एक वेळ मग तू अवघाचे सुखरूप होशी जन्मजन्मीचे दुःख विसरशी. कारण की का सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा माझ्या पांडुरंगात सारे खातो. कारण की सर्व सुखाचे आगर बाप रुक्मा देवीवर सर्व सुखाचे आगर म्हणे शारंग धर सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. कारण की त्या पंढरीत सुख आहे तोच विठ्ठल परमात्मा आहे. आत्म्याची भेटी जीवास कशी होते तर जगी विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड स्मरा ध्यानी मग सुख काय उणे झाले सोयरे त्रिभुवने. संत जनाबाई महाराज सांगतात अखंड विठ्ठलाचे नामस्मरणाने सुख प्राप्त होते. भव सागर तारून जाता येते. म्हणजे परमात्म्याची भेटी जीवाला झाल्यानंतर सुख दुःख होणार नाही. कारण मिथ्या पदार्थ अनात्मा आहे. त्याचा माझ्या आत्म्याशी काही संबंध नाही. एवढे समजले की दुःख होणार नाही. कारण सुख दुःखाला कारण अनुकूल प्रतिकूल पदार्थाचा संबंध आहे. संबंध सत्य समजणे आणि अहंकाराशी तादात्म्य नंतर देहासंबंधशी तादात्म्य मग सुख दुःख. पण अहंकाराशी तादात्म्य ठेवणे हा अध्यास आहे. प्रपंचाचा आत्म्याशी संबंध समजणे हा
अध्यास आहे. प्रपंचाचे अज्ञान आणि कारण ध्यास व आत्माचे ज्ञान म्हणजे ज्ञानाध्यास हा झाला तर सुखाधिक होईल, म्हणजे जीवाला आत्म्याची भेटी होईल. म्हणून माऊली सांगतात, तरी सुख गा किरटी दाविजेल तुझ तिठी, जी आत्म्याची भेटी जीवाशी होई. आत्म्याची भेटी जीवास झाली म्हणजे परमात्मा सुख प्राप्त झाले की त्या ठिकाणी द्वैताद्वैत राहत नाही, नित्य निरामय सुखच प्राप्त होते. म्हणजे जैसे अमृतानुभवामध्ये असं सांगतात की जैसे कापूर जळो सरे, मग केवी कापूरची उरे. म्हणजे कापूर जर कापुराचा अग्नीशी संयोग झाला तर कापूर रूप नाहता तो अग्निरूप होतो. किंवा लवण मिळविता जळे, लवण म्हणजे मीठ. मिठाचा पाण्याशी संयोग झाल्यानंतर मीठ जसं पाण्याशी एकरूप होतं, तसं जीवाला संत हे परमात्मा सुख प्राप्त करून देतात. कसं की संतांनी सरिता केलो तैशा परी. सरिता म्हणजे नदी. नदी जशी सागराशी मिळते आणि मिळाल्यानंतर ती जशी एकरूप होते, तसं जीव परमात्म्याच्या ठिकाणी ऐक्यत्व झाल्यानंतर, त्याच्याशी एकरूप झाल्यानंतर त्या आत्म्याला जीवाची भेटी होते. म्हणून माऊली ज्ञानोबाराय सांगतात, तरी सुखगा किरीटी दाविजेल तुझ दिठी, जे आत्मयाची भेटी जीवाशी होय. अशा पद्धतीने माऊली ज्ञानोबाराय या ओवीमध्ये सुख म्हणजे काय हे सांगतात. तर सुखाची व्याख्या आपण पाहिली. म्हणून जीवाला खऱ्या अर्थानं जर सुख प्राप्ती करायची असेल तर सुख प्राप्ती करायची असेल तर इंद्रिय निग्रह झाला पाहिजे. त्या ठिकाणी मनोह निग्रह पाहिजे. समाधी, शम, दम. शम म्हणजे इंद्रिय निग्रह आणि दम म्हणजे मनोह निग्रह. कारण की विवेक वैराग्य साधनाने ते ज्ञान प्राप्त होत असते. आणि ते ज्ञान का प्राप्त झाले, ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर परमानंद सुखाची प्राप्ती होते. परमानंद आणि ब्रह्मसुख हे एकच आहे. ब्रह्म म्हणजेच परमात्मा आहे आणि परमात्मा म्हणजेच ब्रह्म आहे. सुख सापेक्ष परमात्मा आणि परमात्मा सापेक्षच सुख. म्हणजे जसं की सुख सापेक्ष दुःख आणि दुःख सापेक्ष सुख हे जसं एकवटलेलं आहे, तसं परमात्माच सुखरूप आहे. परमात्मा नामे सुख आणि सुख नामे परमात्मा. म्हणजे परमात्माच सुख आहे. म्हणून माऊली सांगतात की ती जी आत्म्याला जी भेट होते, ती जीवाला जी भेट होते, ती